त्याचप्रमाणे श्रीकांत जगताप या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहे। महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिलं खातं या दोघांनी मिळून उघडलेलं आहे। शहर अध्यक्ष धीरजजी घाटे आपले केंद्रीय मंत्री बिनविरोध निवड झालेले आहे। या ठिकाणी मी मिळण्याच्या पूर्वी म्हणजे एक चर्चा सुरू होती की दोघेही त्यांच्या भोवतात निवडणूक आहेत, त्यांच्यापैकी नवीन उमेदवार देण्याचा प्रयत्न भागात करावा अशी चर्चा बरीच होती, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती। आमच्यात काहीच नव्हतं, तुमच्यापर्यंत काहीतरी वेगळीच चर्चा आली। तुमच्यामधनं बातम्या बाहेर होत्या अशा आमच्याकडे अशी कुठलीही चर्चा नव्हती। पहिल्या यादीत अंतिम यादी झाली तर पहिल्या यादीत जी नावं कन्फर्म झाली त्यातली ही नावं होती। त्यामुळे नवीन प्रयोग करणं किंवा या नगरसेवकांना उमेदवार न देणं असा कुठलाही विचार किंवा कुठली चर्चा सुद्धा आमच्या इथं झाली नाही। कुठून शिफारस नाही अहो, ही शेवटी बघा, शेवटी भारतीय जनता पार्टीकडे आम्ही तुम्हाला सांगितलं की 12 महिने 24 तास काम करणारा आमचा पक्ष आहे। आमच्याकडे एक सिस्टीम आहे, आमच्याकडे एक पद्धत आहे। इथल्या कोर कमिटीमध्ये नावांची चर्चा होते आणि मग ती मुंबईच्या कोर कमिटीमध्ये त्याचा निर्णय होतो। त्याच पद्धतीने हा निर्णय झाला होता। आणि मी आत्ताही सांगितलं की या दोघांनी किंवा आमचा प्रसन्नदादा जगताप असेल, आमच्या गोसावीताई असतील, त्या प्रभागामध्ये या चौघांनी खूप चांगलं काम केलंय आणि म्हणूनच नागरिकांनी आम्हाला ही कामाची पावती आहे की या दोघांच्या प्रती आणि एकूणच प्रभागात आता ते दोघं तर तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील ते तुम्ही पाहाच, पण या दोघांना बिनविरोध निवडून देण्याचं सुद्धा कारण आहे की विरोधकांना हे कळलं की आपण इथं खूप मोठ्या मताधिक्यानं हारणार आहोत, डिपॉझिट जाणार आहे आणि म्हणून त्यांनी माघार घेतली। त्यामुळे अशी कुठली चर्चा आमच्याकडे झाली नाही। हे अनुभवी आमचे दोन्ही नगरसेवक आहेत आणि त्यांचा विजय, त्यामुळे आज नागरिकांनी जो प्रतिसाद दिला, जी जनभावना तिथं लक्षात आली विरोधकांची, त्याच्यामुळे हा विजय आहे। नगर परिषदेची निवडणूक असो किंवा महानगरपालिकेची निवडणूक असो, या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपचे सर्वाधिक लोक बिनविरोध होतात, याचं कारण काय? तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे। मी तुम्हाला तेच सांगतो की जनभावना ही आहे की मोदीजींच्या कामावरती विश्वास आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास आहे। पुणे महानगरपालिकाहून 5 वर्ष आम्ही काम केलं असेल, त्यामुळे ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून जे काही काम मागच्या 10-12 वर्षात झालं त्याचा हा निकाल आहे, त्याची ही प्रचिती आहे। आणि त्यामुळे तुम्हाला देशभरात नाही राज्यभरात तुम्हाला कुठेही जा असंच उदाहरण काय मिळणार आहे, तर विरोधकांना उभं राहायची ताकदच नाही तिथे आता। तुम्ही हे जे उमेदवार मागे घेतले त्यांच्याशी काय चर्चा केली वगैरे कसं? मी तुम्हाला सांगितलं आम्ही कशाला चर्चा करायला जाऊ, त्यांना कळलं की डिपॉझिट जाणार आहे बाबा, त्यांनी आपले शहाणे झाले। काय गडबड झाली, काय जादू झाली, महायुती तुटली, त्याची काय कारण नाही बघा, शेवटी मागे पण तुम्ही ज्या वेळेला नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सुद्धा पक्ष नेतृत्वाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की स्थानिक पातळीवरती चर्चा करा, तिथे तुमच्यात जर एकमत झालं तर युती करा, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत करा, असं स्पष्ट सूचना किंवा एक निर्देश आम्हाला आमच्या राज्याच्या नेतृत्वाकडनं होते। त्यामुळे तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यभरात पाहिलं असेल की आम्ही युतीमध्ये कुठेतरी लढलो, कुठेतरी नाही लढलो। तसंच आम्ही इथे खूप प्रयत्न केला की शिवसेनेसोबत आमची चर्चा अनेक वेळा झाली, काही संख्या ज्या आहेत, जागा ज्या आहेत, सीटची संख्या, त्याच्यावर थोडेफार मागे पुढे झालं, पण तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढू। विरोधात सगळे उमेदवार त्यांचे 123 धीरजजी घाटे, आमदार देवरांना तापकीर, विकास नाना दांगड, दीपकजी नागपुरे, आमचे दोन्ही विजयी उमेदवार नगरसेवक श्रीकांतजी जगताप, मंजुषाताई नागपुरे, मी या दोघांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि पुणेकरांना धन्यवाद देतो। धन्यवाद यासाठी देतो की पुणेकरांनी जो विश्वास वारंवार भारतीय जनता पार्टीवरती व्यक्त केला आणि याही निवडणुकीमध्ये जसं काल मी म्हणालो की पुण्याचा यावेळीचा महापौर सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे, त्याची मुहूर्तमेढ आज रोवली गेली आणि पुणेकरांचं जनमत, त्याचा कौल, जनाधार
हा भारतीय जनता पार्टी बरोबर असल्याचा एक साक्षात्कार म्हणूया किंवा एक जाणीव आमच्या विरोधकांना झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जनतेचा कौल लक्षात घेऊन जनतेचा एकूण भारतीय जनता पार्टीच्या प्रति विश्वास जो दिसतोय तो पाहून माघार घेतली आणि म्हणून आमचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि आता राहिले फक्त 123 राहिले. त्यामुळे आम्ही जो संकल्प केलाय की पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर आमच्या सोबत कायम राहिलेत आणि आम्ही जे काही काम केलं असेल मागच्या 5 वर्ष भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये सत्तेत होती आणि मागच्या 11 वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे योगदान या दोन्ही सरकारचं पुण्यासाठीच आहे हे पुणेकर जाणतात, हे पुणेकर ओळखतात आणि पुणेकर ते रोज अनुभवतात. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या प्रती जी काही जनभावना मला असं वाटतं या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे उमेदवार गोळा करून आणलेले जे काही गोळा करून आणलेले उमेदवार होते शेवटी त्यांच्या लक्षात आलं इथं काय आपली डाळ शिजणार नाही आणि म्हणून याच पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर हे आमच्या सोबत राहणारे हे जेव्हा ओळखलं जाते तेव्हा माघार ही निश्चित होतीये. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं कुठलाही कोणाशी फोन नाही करणं, कोणाशी बोलणं नाही, कुणाला विनंती न करता आपला पराभव निश्चित आहे हे जेव्हा या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हे लक्षात आलं की आपला पराभव मात्र निश्चित आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय हा आज झालाय. आमच्या मंजुषाताई आणि आमचे श्रीकांतजी जगताप हे गेले अनेक वर्षाच्या भागाचं प्रतिनिधित्व करतात. दोघेही जुने नगरसेवक म्हणून अनुभवी नगरसेवक म्हणून त्या भागात काम करतात. जनतेला निश्चितपणे हे माहिती होतं की ही माणसं समाजाच्या सुखदुःखात उभी राहतात. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेलं काम निश्चितपणे चांगलं आहे आणि म्हणूनच त्याचीच पावती पुन्हा एकदा आमच्या माणिकबाग सन सिटी या प्रभागातल्या नागरिकांनी या दोघांच्या रूपानं आम्हाला जे काही कौल दिलाय हाच कौल 15 तारखेला सुद्धा आपल्या लक्षात 16 तारखेला हाच कौल हा स्पष्ट होईल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुणे शहराचा पुन्हा एकदा होईल हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. आमच्या दोन्ही बिनविरोध आलेल्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. 2 अधिकृत उमेदवार श्रीकांत जगताप आणि आमच्या मंजुषाताई नागपुरे हे 2 उमेदवार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि या दोन्ही निकालानंतर पुण्याचा कौल काय असणार हे सांगण्याची पुन्हा ज्योतिषाची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. विरोधकांनी माघार घेतली आणि भारतीय जनता पार्टीचे 2 नगरसेवक हे या सिंहगड रोड परिसरातून बिनविरोध निवडून आले. मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज आपल्या शहर कार्यालयात आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, आपले आमदार भीमराव अण्णा तापकीर, विकास राणा दांगड, रवी साळेगावकर, आपले दीपक नागपुरे सर्वच प्रमुख आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत. या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. उद्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शुभारंभ उद्या सकाळी 8 वाजता होणार आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता भूमी येथे उद्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने समतेचा संदेश देणाऱ्या महिलांच्या शिक्षणासाठी आपल्या कामातून ज्यांनी देशाला एक संदेश दिला अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती आहे
त्यांना अभिवादन करून उद्या पुणे महानगरपालिकेचे सर्वच भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार हे त्या ठिकाणी येणार आहेत. आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सकाळी 8 वाजता समता भूमी या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी फार वेळ न घेता या ठिकाणी मुरली अण्णांना विनंती करेल की आपण या ठिकाणी संबोधित करावं आणि पुणेकरांच्या मनामध्ये या आजच्या विजयामुळं निश्चित उत्साह, आनंद आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आनंद द्विगुणित होईल अशी ही आजची घटना आहे. धन्यवाद. समोर ते सेनेचं धनुष्यबाण घेतील, आमचं कमळ आहे, मैत्री म्हणून लढू ना, त्याला काय आहेत ना, त्यालाच मैत्री म्हणून लढत नाही. मी आता सांगितलं की काही जागांच्या संख्येच्या बाबत थोडीशी चर्चा खूप वाढत गेली, एक झालं नाही. हा त्याच्या मागचं जे खरं आहे ते तुमच्या समोर सांगतोय. आपले आपले विचार घेऊन आपली संघटनेच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली ज्यांनी त्यांनी आपली निवडणूक लढणं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बऱ्याच वेळा असं होतं. नाही, मला असं वाटतं देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा या पुण्यातल्या चर्चेवरती बराच वेळ त्यांनी सुद्धा एकमेकांची चर्चा केली. पण ठीक आहे, नाही झाली पण आम्ही मैत्री पुन्हा लढू. आमची युती राज्यात कायम आहे. आमची युती माननीय देवेंद्रजी, शिंदे साहेब, अजितदादांच्या नेतृत्वात कायम आहे. पुण्यामध्ये मात्र आम्ही वेगळे वेगळे लढतोय. अरे किती एकच माणसाला प्रश्न. उमेदवार पळवून आणले म्हणतात, पण तुम्ही बाहेरच्या 25 ते 30 लोकांना प्रवेश दिलेला आहे, पळवून आणले. मी तुम्हाला सांगितलं की माननीय मोदीजींच्या विचारावर, देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती या देशातील वेगवेगळ्या म्हणजे राज्यातलं म्हणजे आपण की वेगवेगळ्या पक्षातील लोक त्यांच्या विचारावरती, कामावरती विश्वास ठेवून येत आहे. त्यांना सगळ्यांना संधी. आमचे नाना सगळ्यात चांगलं उदाहरण. आता तुमचं सगळं खोटं ठरतंय बघा. आमचे नाना पक्षात प्रवेश दिला पण निवडणूक नाही लढत आहे, नाही मागे घेतला. आणि ऐका, गळ्यात कमळाची पोकळ दे, लक्षात घ्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबत काम करायचं, त्या विचारांवरती काम करायचं, हिंदुत्वाच्या विचारावर काम करायचं, विकासावर काम करायचं, म्हणून आमच्याकडे लोक येतात. एक कुणीतरी विचारा, काहीच कळत नाही. शांत एक शेवटचा. याच्यावरती आमचा मोरेश्वर बालवडकर किंवा शिवम बालवडकर बोले. चला, धन्यवाद.